श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मी या 11व्या अध्यायाचे वाचन करतो तेव्हा दरवेळी माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. मागील अध्यायात आपण पाहिले की साक्षात श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म झाला आणि ते केवळ ओंकाराचा उच्चार करत होते. आजच्या या अध्यायात आपण पाहणार आहोत ईश्वराच्या अत्यंत विलोभनीय बाललीला, ज्याने संपूर्ण विश्वाला वाचा दिली. तो ईश्वर जेव्हा बालरूपात आईची माया वाढवतो, लोखंडाचे सोने करतो आणि स्वतः वेदांचे पठण करतो, तेव्हा तो प्रसंग किती अद्भुत असेल. चला अनुभवूया श्री नरसिंह सरस्वतींच्या दैवी बाललीला. सिद्ध योगी नामधारकाला सांगतात की अंबा माता आणि माधव यांच्या पोटी जन्मलेला हा नरहरी आता हळूहळू मोठा होत होता. एकदा अंबा मातेला चिंता वाटू लागली की आपल्या बाळाची भूक वाढत आहे आणि त्याला पाजण्यासाठी आपले दूध अपुरे पडत आहे. तिने ही खंत व्यक्त करताच त्या निरागस बाळाने हसत हसत आईच्या स्तनाला स्पर्श केला. आणि काय आश्चर्य, साक्षात ईश्वराचा स्पर्श होताच मातेच्या स्तनातून दुधाच्या 32 धारा वाहू लागल्या. ईश्वराने आपल्या आईची काळजी एका क्षणात मिटवली. पण तरीही बाळ केवळ ओम या शब्दाव्यतिरिक्त काहीही बोलत नव्हता. आई वडिलांना प्रचंड चिंता वाटू लागली. ईश्वराने आपल्याला वरदान दिले, पण आपले दैव असे मुके का, असा विचार करून ते दुःखाने रडत होते. माता पित्यांचे हे दुःख साक्षात ईश्वराला कसे पाहवणार. तेव्हा बाळ नरहरीने घरातून एक लोखंडाची जड सळई उचलून आणली. त्याने अत्यंत सहजतेने आपल्या हाताने त्या लोखंडाला स्पर्श केला आणि एका क्षणात त्या लोखंडाचे रूपांतर अत्यंत शुद्ध आणि लखलखत्या 52 कशी सुवर्णात झाले, म्हणजे सोन्यात झाले. हे पाहून माता पिता थक्क झाले. बाळ मुका असला तरीही तो साक्षात ईश्वरी अवतार आहे याची त्यांना खात्री पटली. पण मित्रांनो, आईची माया बघा. अंबा माता म्हणाली, बाळा, तुझ्या स्पर्शाने आम्हाला सर्व ऐश्वर्य मिळाले, आमचे दारिद्र्य संपले, पण तुझे बोबडे बोल ऐकण्याची माझी इच्छा अजून अपूर्णच आहे. तेव्हा त्या 7 वर्षाच्या नरहरीने खुणेनेच आईला सांगितले की मला मुंज कर, म्हणजे मी नक्की बोलेन. मित्रांनो, ही ईश्वराची मर्यादा बघा. तो साक्षात वेद पुरुष होता, पण जोपर्यंत गुरुकडून आणि संस्कारातून गायत्री मंत्राची दीक्षा मिळत नाही, तोपर्यंत आपण वेदांचा उच्चार करणार नाही. हा धर्मनियम साक्षात ईश्वराने इथे पाळला. नरहरी 7 वर्षाचा झाल्यावर त्याची मुंज ठरवण्यात आली. गावातील सर्व ब्राह्मण गोळा झाले. सर्वांना उत्सुकता होती की हा मुका मुलगा आता बोलणार तरी कसा. मुंजीचा विधी सुरू झाला. वडिलांनी नरहरीच्या कानात गायत्री मंत्राचा उपदेश केला, त्याला जानवे घातले. आणि काय आश्चर्य, ज्या क्षणी तो संस्कार पूर्ण झाला त्या क्षणी तो 7 वर्षाचा बाळ उभा राहिला आणि त्याने अत्यंत स्पष्ट, खणखणीत आणि दैवी आवाजात ऋग्वेद म्हणायला सुरुवात केली. नुसता ऋग्वेद नाही तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचेही तो अखंड पठण करू लागला. तिथे उपस्थित असलेले सर्व मोठे मोठे पंडित आणि ब्राह्मण थक्क झाले. सर्वांनी त्या बालकाच्या चरणी लोटांगण घातले. मुंज झाल्यावर ब्रह्मचार्याने आईकडे भिक्षा मागायची असते. नरहरीने आईकडे भिक्षा मागितली आणि तो आईला म्हणाला, आई, मला भिक्षा मिळाली. आता मी संन्यास घेण्यासाठी बद्री केदारला तपश्चर्येला जातो. हे ऐकताच अंबा मातेच्या पायाखालची जमीनच सरकली. जो मुलगा आता कुठे बोलायला लागला होता तो लगेच घर सोडून जाणार
आईने टाहो फोडला आणि विनंती केली की बाळा, तू आमचा एकुलता एक आधार आहेस, तू आम्हाला सोडून जाऊ नकोस. तेव्हा आईची माया दूर करण्यासाठी श्री नरसिंह सरस्वतींनी अत्यंत अद्भुत लीला केली. त्यांनी अंबा मातेला आपल्या मूळ ईश्वरी रूपाचे म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडवले. मागील जन्मी ती अंबिका असताना तिला दिलेले वचन त्यांनी आठवून दिले. ते दिव्य रूप पाहताच आईचा मोह नष्ट झाला आणि ती चरणावर लीन झाली. श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या आईला शांत केले आणि वरदान दिले की आई, मी तुला लगेच सोडून जाणार नाही. जोपर्यंत तुला आणखी पुत्र प्राप्त होत नाहीत तोपर्यंत मी इथेच राहीन. स्वतःच्या आईच्या आनंदासाठी संन्यासाचा निर्णय घेऊनही श्री नरसिंह सरस्वती तिथेच थांबले. त्यानंतर अंबा मातेला जुळी मुले झाली आणि मग माता पित्यांचा आशीर्वाद घेऊन श्री नरसिंह सरस्वतींनी तीर्थाटनासाठी प्रस्थान केले. हा 11वा अध्याय म्हणजे साक्षात ज्ञानाचा आणि ऐश्वर्याचा भंडार आहे. या अध्यायाचे पठनाने कोणती फळे मिळतात हे आपण बघूया. ज्यांची मुले अभ्यासात मागे आहेत किंवा ज्या मुलांना बोलण्यात अडचण आहे त्यांच्यासाठी हा अध्याय अत्यंत फलदायी आहे. आयुष्यात योग्य मार्ग आणि सात्विक ज्ञान मिळवण्यासाठी या अध्यायाचे नित्य वाचन करावे. अशा प्रकारे कलियुगातील या दुसऱ्या दत्तावताराने आपल्या दैवी लीलाची सुरुवात केली आणि संन्यासाची दीक्षा घेऊन ते घराबाहेर पडले. पुढच्या म्हणजे 12व्या अध्यायात आपण पाहणार आहोत की श्री नरसिंह सरस्वती तीर्थाटन करत करत कुठे जातात आणि कोणकोणत्या जीवांचा उद्धार करतात. या 11व्या अध्यायाची संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर श्री नरसिंह सरस्वतींच्या या बाललीलांनी तुम्हाला आनंद दिला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या दत्तभक्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.